नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. की आता नागराजला संशय आलेला असतो की मधुभाऊ आता लवकरच खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जर का ते खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचले तर माझा प्लॅन फेल होईल. दादाची संपूर्ण प्रॉपर्टी मिळवण्याचा आणि प्रियाला तन्वी बनवण्याचं सगळं कारस्थान माझं उघडकीस येईल. त्याचमुळे नागराज आता महिपत सोबत मिळून मोठ्या कारस्थानाला साथ देतो. नागराज आणि महिपतच्या प्लॅननुसारच प्रियाला तन्वी बनवून त्याने रविराजच्या आयुष्यात आणलं होतं. पण मात्र आता या सगळ्या प्रकरणामुळे रविराजचा तन्वीवरचा संपूर्ण विश्वास उडालेला आहे. तर दुसरीकडे मधुभाऊ सुद्धा खऱ्या तन्वीचा शोध घेत असतात. त्यामुळे नागराज आता खूप घाबरतो. त्याचमुळे ती लोक आता ठरवतात की काही झालं तरी खऱ्या तन्वीला कधीही समोर येऊ द्यायचं नाही. नागराज आणि महिपत अगोदरपासूनच जे आहे ते माहिती आहे की सायलीच खरी तन्वी आहे. तर आता महिपत म्हणतो की मला हे बदला घ्यायचाच आहे ना, त्यामुळे आपण सायलीला संपून टाकायचं. आणि ज्यावेळेस नागराज आणि सायलीचा जीव घेणार असतो तेव्हा सायलीच त्याला अडकवते आणि त्या ठिकाणी रविराज आणि अर्जुनची एंट्री होताना नागराजला धक्का बसतो आणि अखेर इतक्या वर्षानंतर रविराजला कळतं की आपलाच भाऊ आपला वैरी आहे. आणि हेही सत्य आता समोर येताना दिसणार आहे. नागराजची 20 वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिमाचा अपघात घडवला होता हे देखील सत्य आता लवकरच समोर येताना पाहायला मिळणार आहे. तुम्ही किती उत्सुक आहात ते पाहायला ते कमेंटमध्ये नक्की कळवा.